अमरावती जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे। पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून हजारो रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत। उद्योगांसाठी आकर्षक धोरण आणि सवलती दिल्या जात असून एका वर्षासाठी फक्त 600 रुपये प्रति एकर दराने जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून सहकार्याची हमी देत उद्योजकांना विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या सर्व घोषणा करण्यात आल्या। राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे अमरावती सारख्या भागात औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता आहे। शंभर कोटी सर, ये 1300 करोड़ आप बोल रहे हैं, ये पीएम मित्रा के लिए है, अमरावती के लिए? पीएम मित्रा अपना जो है उसके लिए वो एमओयू हो गए थे, लेकिन उनका रेट का थोड़ा कंफ्यूजन था। वो रेट का कंफ्यूजन अभी हमने दूर किया है। अभी रेट जो 1540 था वो हमें 600 पे लाए एक बरस के लिए। कितने 5 एमओयू झाले होते। महाराष्ट्र अब महाराष्ट्र आहे, बाहेरचा आहे। सर, एमआयडीसीची अनेक उद्योगांसाठी बरेच वर्षांपासून अनेक उद्योगांनी जागा घेतलेली आहे, उद्योग सुरू झालेले नाही। अशा लोकांवर तुम्ही काय कारवाई करणार आहे किंवा ऑलरेडी अशा लोकांवर सुद्धा इंटरेस्टेड नसतात त्यांच्यावर काय तुम्ही? नाही, मी तुम्हाला यादी द्यायला सांगतो की अमरावतीमध्ये किती वर्ष कोणाकडे कशा जागा पडून आहेत आणि किती जागा आपण काढून घ्यायच्या नोटिसेस दिलेल्या आहेत, किती लोक कोर्टामध्ये गेलेली आहेत आणि किती लोकांच्या जागा काढून घेतल्या त्याची यादी मी तुम्हाला देतो। माहिती घ्यायला जातात ती माहिती घेत नाही, गेल्या वेळी आपण अमरावतीमध्ये सगळ्याला आपल्याला दिला माध्यमांनी सांगितलं। आता एवढा चांगला प्रोजेक्ट अमरावतीमध्ये येत असेल तर त्याची प्रचारप्रसिद्धी झाली पाहिजे, माध्यमांना त्याची माहिती दिली पाहिजे, पण असं होत नाही। माहिती द्यायला काय अडचण आहे अशातला काहीच भाग नाही ना। कदाचित आमचे अधिकारी फारच बिझी असतील, त्यांना आजपर्यंत मी सूचना देतो। नाही, माहिती अधिकारी आहेत का? नाही, एक मिनिट। माहिती अधिकारी साहेब, माझी आपल्याला एक विनंती आहे, महिन्यातनं एकदा तुम्ही आरोग्यकडे जाऊन पूर्ण एमआयडीसीची माहिती घ्यायची। की आलो तुम्हाला पूर्ण एक महिन्यात एकदा माहिती देतील आणि ती माहिती पत्रकाद्वारे किंवा पत्रकार परिषद घेऊन तुम्ही पत्रकारांकडे पोस्ट करायची। आपण काही गोपनीय ठेवलेलं नाही। जर पीएम, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पीएम मित्र टेक्सटाईल पार्क हा एक अतिशय चांगला प्रकल्प पंतप्रधानांनी आपल्याला दिलेला आहे, तर त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हेच माध्यम आहे ना। त्याच्यामध्ये राखून काय ठेवायचं, त्याच्यामध्ये तुम्ही करावं। नियमित आहो नाही आपल्याकडे, बदली झाली त्यांची आणि मॅडमकडे चार्ज आहे। ही प्रशासनातली एक सिस्टीम आहे, पण मला आता सगळ्या उद्योजकांनी सांगितलं की आमचे डेप्युटी सीओ दर गुरुवारी इथे येतात, आरो चांगलं काम करतात, त्याच्यामुळं चार्ज दिल्यानंतर सुद्धा काम चांगलं होणं हे अपेक्षित आहे। ज्यावेळी रेग्युलर येतील त्यावेळी त्यांना बाजूला करून त्यांच्याकडे चार्ज जाईल, पण आज त्या काम चांगलं करतात हे मला उद्योजकांनी सांगितलं। आता म्हणजे आपलं साहेब सांगितलं ना, मग 5 एमओयू झालेले आहेत, 1300 कोटीचे झाले होते। त्याच्यामध्ये जागेच्या दराचा जो विषय होता तो आज आम्ही क्लिअर केलाय, त्याच्यामुळे आता ते पुढे जाण्यामध्ये आम्हाला यश येईल। सर, मराठी भाषेत मराठी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये त्यांच्या मेंटेनन्ससाठी जे 5 कोटी रुपये दिलेले होते त्यांची ती कामं सुरू आहेत। आता जून जुलै पासून आपल्याला विद्यापीठातले काही कोर्सेस सुरू करायचे, त्याच्यासाठी मी कुलगुरूंना सोमवारी मुंबईला बोलवलेलं आहे। मी चंद्रकांत दादांची भेट घेणार आहे, मुख्यमंत्री महोदयांची लागली तर भेट घेईल, उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेईल आणि चांगल्या पद्धतीनं ज्या गावामध्ये मराठीचा पहिला ग्रंथ लिहिला गेला त्या गावामध्ये हे मराठीचं विद्यापीठ दिलेलं आहे, ते त्याला साजेसं असलं पाहिजे। यासाठी मी देखील मराठी भाषेचा मंत्री म्हणून काम करणार आहे आणि त्यांना मदत करणार आहे। तर मित्र पार्टी जेव्हा पंचला गेले तेव्हा विविध शहरांमध्ये आपण त्यांचे जे फॅशन शो वगैरे ठरवलं होतं, त्या बाबतीत काय झालं, म्हणजे किती शहरामध्ये आता आपण रोड शो करायचे ठरवले होते। त्याच्यामध्ये आपण मुंबईमध्ये एक कार्यक्रम केला, त्याच्यानंतर धाराशिवमध्ये एक कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक कार्यक्रम झाला, सुरतमध्ये देखील बहुतेक आता पुढच्या 1.5 महिन्यामध्ये कार्यक्रम आहे। आणि टेक्सटाईल बेस्ड ज्या ठिकाणी आहे तिथे हे रोड शो करणं गरजेचं आहे आणि ते आपण करतोय। पण सगळ्यात कळीचा जो मुद्दा होता तो रेटचा होता आणि मला असं वाटतं की आता रेट कमी केल्यानंतर चांगले चांगले टेक्सटाईल मधले इंडस्ट्रियलिस्ट इथे येतील आणि वस्त्रोद्योग धोरण देखील आम्ही जाहीर केलेलं आहे।
त्याच्यामुळे वस्त्रोद्योग धोरण जाहीर केल्यामुळे त्याचा देखील फायदा होईल आणि इन्सेंटिव्ह धोरणाचा आमचा त्यांना फायदा होईल असं चांगल्या पद्धतीचे अगर पूरा टेक्सटाइल पार्क रन हुआ तो 10,000 से लेके 50,000 लोगों को रोजगार मिल सकता है। नहीं, अभी तो आज डिसीजन लिया है ना। 2015-16 जे MOU झाले होते त्याच्यापैकी किमान 9 वस्त्र उद्योग अजून आलेले नाही आहे. त्याच्यामधनं प्रभुदयाल आहे, एल्फाजो आहे, कुकरेजा आहे, इनोवा आहे, DSP आहे, सुपर ब्लू आहे, फिनले मिल आहे. त्याचा काही पाठपुरावा झाला. मागच्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली होती. त्याने एक गंमत अशी आहे की त्याचं मूळच हे होतं की जागेचे रेट. आता जागेचे रेट आपण हे जे आहे हे यांनी आपल्या जे स्टेट गव्हर्नमेंटचं टेक्सटाईल पार्क होतं त्याच्यामध्ये त्यांनी नोंदणी केली होती. हे MOU झालं होतं 2015-16 नागपूरला. सेट एमओयू झाल्यानंतर त्यांना ज्या काही फॅसिलिटी द्यायच्या आहेत ते देण्याची जबाबदारी आमची आहे. म्हणजे उदाहरणार्थ आज जर आपण दावोसच्या झालेल्या MOUचा रिव्ह्यू आपण घेतला तर आम्ही 68% पोहोचलेलो आहोत. किती 68%. जे कोण आमच्यावर टीका टिप्पणी करतात, पत्रकार परिषद घेतात, त्यांना देखील मला सांगायचं मी 68% त्याची अंमलबजावणी करू शकलो. उदाहरणार्थ तुम्ही गडचिरोलीपासून सुरू करा ना. गडचिरोलीमध्ये लॉईड्सला जागा पाहिजे होती, आम्ही लॉईड्सला जागा दिली. तिथे जोशी नामागे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करतात, त्यांना आम्ही जागा दिली. सज्जन जिंदालच्या JSW आम्ही जागा दिली. तुम्हाला आठवत असेल नागपूरमध्ये एक पत्रकार परिषद झाली होती, एक लिकर फॅक्टरी आली होती सिग्राम नावाची, त्यांना आम्ही 75 एकर जागा दिली. अशा जागा देऊन आम्ही 68% MOUचं अंमलबजावणी करतोय. त्याच्यामुळं हा रेशो देशामध्ये सगळ्यात मोठा आहे की जे आम्ही MOU करतो त्याची 80 ते 85 किंवा 90% आम्ही अंमलबजावणी करतो. आणि हे सगळे श्रेय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना. इन्सेंटिव्हचा जो विषय आहे, यावर्षी 6,100 कोटी रुपये इन्सेंटिव्हसाठी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे उद्योगांना प्रोत्साहन देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्याच दृष्टिकोनातनं मी देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर आज जशी मी बैठक घेतली ही माझी अमरावतीतली तिसरी किंवा चौथी बैठक असेल, अशा मी बैठका घेतो. 1-2 प्रश्न त्यांचे देखील सुटतात, माझा देखील त्यांच्याबरोबर संवाद होतो आणि उद्योजकांना जे काय पाहिजे ते प्रशासन देखील देतं. त्या सगळ्या बैठकांचं देखील आम्ही आयोजन करतो. जागतिक पातळीवर जसे जाऊन आम्ही MOU करतो तसे आम्ही जिल्हा स्तरावर देखील MOU करतो. त्याला आम्ही उद्योग परिषद असं नाव ठेवलेलं आहे. दरवर्षी PM मित्रा टेक्सटाईल पार्कसह IT पार्क, लघु व मध्यम उद्योग पार्क, मधाचे गाव आमझरी आणि गुरुकुंज मोजरी येथे उभारण्यात येणारे पुस्तकाचे गाव या सर्व उपक्रमांमुळे अमरावती जिल्हा केवळ औद्योगिक नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही समृद्ध होणार आहे. पुढील काही वर्षात हजारोंना रोजगार देणारे हे प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाला गती देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.